फकीरा भाग चौथा। आषाढाच्या मध्यावर पावसानं भलताच जोर धरला. मांग उपाशी मरू लागली. दौलतीच्या बाबतीत गावानं हात सैल सोडला होता, परंतु बाकीचे नादार होते. त्यांना कोणीच धनी नव्हता. त्यांची ती उपासमार सावळा मांगाला बघवेना. तो भर पावसात बाहेर पडला. बहिरू रामोशी आणि सावळा दोघांनी आसपासच्या रानात उत्पात मांडला. त्यांनी शिगावावर करडी कमान धरली. या लुटालुटीत खोत हैराण झाला. 4 महिन्यात तो हंबकुटीला आला आणि सातारला गेला. त्यानं प्रांत साहेबांची भेट घेऊन सावळा मांगाचं नाव दाखल केलं. सावळाची ख्याती प्रांताच्या कानावर आली होती. त्यानं विष्णुपंत कुलकर्ण्यांना पत्र देऊन शिपाई वाटेगावला दामटला. पत्रात लिहिलं होतं, तुमच्या गावचा सावळा दाजी मांग यास साताऱ्यास पाठवावे. आम्हाला त्याच्याशी काही बोलायचे आहे. हे पत्र ऐकून सावळा चरकला. दगाफटका होणार, मी साताऱ्याला जात नाही असं तो पंताकडे म्हणाला. पण बोलायचे आहे, धरावयाचे नाही असं पत्र आहे. तेव्हा तू जा. जर काही वाईट झालं तर मी साताऱ्यास येईन असं पंतांनी सांगितलं. तेव्हाच सावळा साताऱ्याला गेला. कचेरीत खोताला पाहून त्याला संशय आला की प्रांताचं पत्र खोताच्या ग्रहाण्यामुळं आलं असावं. प्रांतानं सावळ्याला नीट निरखून पाहून घेतला. त्याचा थाटमाट कुर्रा हा नक्कीच चोर असावा अशी त्याची खात्री झाली. पण हा भलताच बोलका आहे हे त्याला नंतर उमजलं. भेटीत प्रांतानं पहिलाच सवाल केला, तुमच्या गाव शेजारी इंग्रजी हद्दीत भाटवाडी येथे परवा खून झाला आहे. त्याची आम्हाला माहिती हवी आहे. हे ऐकून सावळा हसत म्हणाला, जर रोज 2 कोंबड्या खाणाऱ्या तुमच्या अंमलदार लोकांनी त्या खुनाची बातमी लागत नाही तर ती माझ्या आणि पाला खाणाऱ्याला कशी कळणार? आणि तो खून काय मला सांगून कुणी केला नाही? तू जास्त बोलतोस, प्रांत मध्येच म्हणाला. जेवढं आम्ही विचारू तेवढंच बोल. मला मोजकं बोलता येत नाही सरकार. म्हणजे बेलगाम बोलता आणि वागता येतं असंच ना? तो खून तुम्ही मांगानी केला आहे असं कोण म्हणतं? सावळा तापून म्हणाला, मांग कधीच कुणाचा खून करीत नाही. कंस खोडून पोट भरतं तसं मुंडकं मारून भरत नाही. मुंडकी मारायचं काम ह्या खोतावानी दांडगे सराचं आमचं नवं. सावळानं खोताकडे बोट दाखवून म्हटलं आणि खोत गोरामोरा झाला. परंतु गप्प बसला. प्रांत भडकून म्हणाला, आपला गुन्हा दडावा म्हणून दुसऱ्याचं नाव घेऊ नको. तुला अटक करीन. करा की अटक. सावळा दाबात बोलला, गुन्हा माझ्याजवळ काढा. तुम्ही साप म्हणून भुई थोपटायला लागला. सरकार परमे मिशी कापून देईन. मांग खून करीत नाही. माणसं मारून आमचं पोट भरत नाही. उलट माणसं जगावी, त्यांनी शेती पिकवावी आणि आम्ही शेंडागोंडा आणून जगावं असंच आम्हासनी वाटतं. म्हणजे तुम्ही उभ्या पिकांची लूट करता? हो हो, हे मात्र खरं आहे. तुम्ही शिगावचं रान बेचिराप केलं. प्रांतानं आपली सरबत्ती सावळ्यावर सुरू केली. एका मांगाचं जोगणी पळवीत असताना खोतानं शिर मारलं. त्याचा सूड म्हणून तुम्ही शिगावची पिकं ओरबाडून घेत असता. खरं नाही. आता तुम्ही खरं बोलला. सावळा लटकेच हसत म्हणाला, खोतानं गाऱ्हाणं घातलं म्हणून तुम्ही मला बोलावणं केलं या? हे आता उघड झालंय. आम्हाला रानोजीचा सूड घ्यायचा असता तर खोताचं डोसकं काय कुलपात नव्हतं, कुठं बी मारला असतं. आणि काय? आणि अजून बी खोतानं आमची जोगणी परत न्यायला यावं. जाग्यावरचं मुंडकं नाही मारीन तर मांगाची अवलाद नवं. आणि अवलादीला हेच सांगून मी मरणार. तू घमंडखोर आहेस. खरं आहे सरकार, प्रांताची वेळ झाली. उद्या बोलू असं सांगून प्रांत आपल्या कामाला गेला आणि खोताकडे तिरप्या नजरेनं पाहत सावळा धर्मशाळेच्या वस्तीला गेला. त्या रात्री शिगावहून खास माणूस एक खबर घेऊन आला की खोताचा साराच्या सारा ऊस जळून राख झाला. सकाळी खोताचा ऊस जळाल्याची बातमी ऐकून दक्षिण साताऱ्यात होत असलेल्या लुटालुटीशी सावळ्याचा संबंध नसून दुसरंच कोणीतरी आहे अशी खात्री होऊन प्रांत साहेबानं सावळ्याला जाण्याचा हुकूम दिला आणि मिशीला पीळ मारीत सावळा गावात आला. सावळ्याला अटक होणार अशी सर्वांची खात्री झाली होती. त्यांना सावळ्याला पाहून आनंद झाला. सावळा आला तो थेट पंतांना भेटायला चावडीवर गेला.
सांज होत होती. दिवसभराचं काम आटोपून पंत वाड्याकडे निघाले आणि सावळ्यानं मुजरा ठोकला. मग दोघे बोलत बोलत वाड्याकडेचा निघाले. चालता चालता प्रांत काय म्हणाला, आपण काय बोलावे हे सारं त्यानं पंतांना सांगितलं. ते ऐकून पंत म्हणाले, मग तुला सातारचं बोलावणं करण्याचं कारण काय? कारण बिरण काय नाही. सावळा वाड्यापुढं थांबून म्हणाला, खोतानं कागाळ्या सांगून सरकारचं डोकं उठवलं या. असं कशावरून? खोतानं रानूजीचं डोसकं मारलं म्हणून आम्ही सूड घेतोय असं प्रांत म्हणित म्हणून. ठीक आहे, तिथं रानूजीचं नाव निघालं होतं ना. नाव नाही, पर एका मांगाचं डोसकं मारलं म्हणून तुम्ही लुटालूट करता असा म्हणित होता प्रांत. बरं तू जा आणि आता सावध राहास, परक्या हद्दीत सापडू नको. पंतांनी गंभीर चेहरा करून सूचना दिली. पंत वाड्यात गेले आणि सावळा घराकडे निघाला. वाटेत भैरू रामोशी भेटला. सावळाला पाहून तो म्हणाला, सावळा, हात मोडल्यावाने वाटत होतं बघ. पर भैरू आता हात मोकळं राहतील असं वाटणारं कार? काय भानगड झाली? सरकार जागं झालं. खोतावानी बडी माणसं सरकारकडं ग्रहानिगात बसल्या ती. काहीतरी येडंवाकडं होणार असा रंग दिसाया लागलाय. पंतांनी काय सांगितलंय? हद्दीच्या बाहेर जायचं नाही नि सापडायचं नाही असं जर पंत म्हणत्या तर नक्कीच भानगड आहे. बोलत बोलत तो मांगवाड्यापाशी येऊन पोहोचले. तेव्हा भैरू सावळ्याच्या कानात हळूच पुटपुटला, खोताचा ऊस म्याज फुकून दिला. ते ऐकून सावळा हसला आणि म्हणाला, बरं केलंस, म्हणूनच माझी मान मोकळी झाली. असं म्हणून तो गडबडीनं घराकडे निघाला. आणखी 15 दिवस उलटले नाही, तोच संस्थानी सरकारचा हुकूम येऊन इंग्रजी पोलीस गावात दाखल झाला. तो हुकूम पाहून पंत पाटील आणि गाव चकित झाला. मांगवाड्यावर पुन्हा संकटच आलं. पंताने तो हुकूम चावडीत जरा मोठ्यानं वाचला. तुमच्या गावच्या मांग जमातीनं इंग्रजी हद्दीत शिरून जो उत्पात मांडला आहे, त्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा हुकूम रवाना होत आहे. या हुकुमान्वये सावळा दाजी मांग यास बेळगाव येथे स्थानबद्ध करण्यात येत आहे. तरी त्वरित हुकुमाची अंमलबजावणी व्हावी व आरोपीस हा हुकूम घेऊन येणाऱ्या सरकारी नोकराचे स्वाधीन करावे. जर आरोपी आपली बायका मुलंही बरोबर घेऊ इच्छित असेल तर त्याला सरकारची आडकाठी नाही. हा हुकूम वाचून पंतांनी चावडीत बसलेल्या सर्व प्रतिष्ठित मंडळीचे चेहरे निरखले आणि तो कागद शंकरराव पाटलाकडे भिरकाविला. पण गुन्हा काय मांगाचा? पाटील रेखीव आवाजात म्हणाला आणि समोर पडलेल्या त्या कागदाकडे बोट करून पंत म्हणाले, त्या हुकुमाला विचारा. हे सरकारी धोरण माझ्या डोसक्यात येत नाही. येण्यासारखं नाहीच मुळी ते. माणूस म्हणजे दगड नव्हे. त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध केव्हाही आणि कुठेही नेऊन ठेवणं हा अन्याय आहे आणि तो अन्याय या हुकुमात आहे. आज सावळा, उद्या दौलती, परवा बहिरू, परंतु याचा परिणामाची पर्वा सरकार करीत नाही हे स्पष्ट झाले आहे. मात्र परिणाम होणार यात शंका नाही. गावगाडा मंदावेल, गावचे कारभार थंडावतील, प्रांतातील मांग लोक उठावणी करतील आणि ती शब्द पंतांनी परत घेऊन टाकले. मांगवाड्यात शिपाई गेला आणि सावळा आला. तो हुकूम ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो खिन्न झाला. तो कापऱ्या आवाजात म्हणाला, मी काय करू? पांढरीचं मत काय? तू जा आता या घडीला, मी काहीच सांगत नाही. पंत उतरले आणि सावळा म्हणाला, निघायची तयारी करून येतो. कर जा. सावळा उठून निघाला. तो पोलीसही त्याच्या मागं चालू लागला. तेव्हा शंकरराव बिथरला, मागं फिर. तू कुठे निघाला? सावळा परत येणार आहे. धडपडू नको, घाई करू नको आणि हे पहा, पंतानं सल्ला दिला, बेळगावपर्यंत तू त्याच्याशी नीट वाग. आडवं तिडवं बोलू नको. तो मांसाळलेला वाघ आहे. तुला फाडूनही टाकू शकेल, लक्षात ठेव. पोलीस पुन्हा हबकून बसला. तो सर्व तयारी करून सावळा आला. तो ऐटबाज पटका बांधून एक गठलं काकेला अडकवून आणि हातात एक वजनदार काठी घेऊन जत्रेला निघाल्याप्रमाणे निघाला. हा म्हणता सर्वत्र बातमी गेली. लोक जमले आणि त्याला वाटेला लावण्यासाठी त्याच्याबरोबर निघाले. मांगाची बायका पोरं डोळे टिपू लागली. घम्यानं हंबरडा फोडला. मांगाचा आघाडीवरचा तो चिराग निखळून निघाला होता. माळापर्यंत लोक आले. त्यांनी सावळ्याला निरोप दिला. सावळ्यानं पंताचे पाय धरले आणि दाटल्या कंठानं म्हटलं, गावकर, माझी भाकरी पोरकी होती या. वाईच नजर असू द्या. मी जातो, पर जर कमी अधिक झालं तर मी नाही, तुम्हीच हायसा. तू जा, काळजी करू नको. पंत उद्गारले. सावळा सर्व मागांना ओरडून म्हणाला, जावा जावा, मी जातो.
घाबरू नका, मी हाय. जरा काय भानगड पैदा झाली तर मी गोरीतनं परत येणार आहे. जावा, दाबात असा. त्यानं दौलतीचे पाय धरले, भैरूला मिठी मारली, घम्याला पोटाशी धरलं, बायकोला धीर दिला आणि पुढं फिरवला. तो बेळगावची वाट चालू लागला. आज आपण आपल्या जन्म दिलेल्या गावाला, मातीला सोडून निघालो. आता आपण उपरा म्हणून दुसऱ्या गावात जगणार. आपली मुलं, माणसं, गाव दिसणार नाही. वतनदार असून परदेशी, घर असून वनवासी, आपलं कोण असणार तिथं? या विचारानं त्याचं हृदय करपू लागलं आणि दगडासारखा काळजाचा तो सावळा लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडू लागला. परागंदा केलेले मांग परगावात जे मिळेल ते काम करू लागले. कैकांनी आपली गाव सोडून, जमिनी सोडून बायको पोरं बरोबर नेली. ते फिरस्ते म्हणून फिरू लागले. त्या कायद्यानं आपला फास इतका आवळून टाकला की मांग ही जात सांगणंही कठीण झालं. मांग म्हणाला की क्षमा नाही हा अंमलदार लोकांचा खाक्याच ठरला. फिरते मांग स्वतःला मांग सांगण्याऐवजी जात चोरू लागले. कैक मांगाचे गारुडी बनले. महाराष्ट्राचा आदिवासी मांग इंग्रजांनी तरवारीच्या धारेवर धरला. सावळानं बेळगावात जाऊन वडाराचं दगड फोडायचं काम सुरू केलं, पण गावाकडची त्याची ओढ भलतीच वाढत होती. तो बेचैन होत होता. जोगणी निघेल, बापू खोत येईल नी ती घेऊन जाईल. मग नाव जाईल. राणोजीचं बलिदान फुकट होईल. ती कल्पना सहन न होऊन त्यानं आपल्यावर नजर ठेवणाऱ्याचे पाय धरून विनंती केली, मी इथं वडाराचं काम करून राहीन, कुणाच्या पाचोळ्यावर पाय देणार नाही. मग तुझं म्हणणं काय? अधिकाऱ्यानं विचारलं. मला दरवर्षी आषाढी अमावस्येच्या दिवशी गावी जायची परवानगी मिळावी. ही तुझ्या वर्तनावर अवलंबून आहे, अधिकारी म्हणाला आणि सावळा स्वच्छ वागू लागला. अगदी वडार बनला. अधिकाऱ्यानं त्याला गावी फक्त 1 दिवस जाऊन येण्याची परवानगी दिली. सावळा आषाढ्यात जोगणीला हजर झाला. लांब दाढी वाढलेला सावळा कुऱ्हाड घेऊन जोगणीबरोबर फिरला. रात्री सर्वांना भेटला. पंत, शंकरराव, दौलती, आपली बायको पोरं यांची भेट घेऊन तो पुन्हा गेला. सावळा पुढं नियमानं येण्याची धडपड करू लागला. आपल्या जत्रेला आपण नाही गेलो तर खोत येऊन जोगणी पळविल म्हणून तो राबू लागला, दगड फोडू लागला. सर्व लोक त्याला वडार म्हणूनच ओळखू लागले आणि सावळा दिसेही तसाच. गाव सोडल्यापासून 4 वर्ष त्याला दरवर्षी जोगणीला जाण्याची परवानगी मिळाली, परंतु 5व्या वर्षी त्यांच्यावरचा अधिकारी बदलून गेला आणि नवा आला. त्या नव्या अधिकाऱ्याला खुश करून हाताखाली घेण्यात सावळा अपयशी ठरला आणि त्यापुढं 5 वर्ष गावाला जाण्याची परवानगीच त्याला मिळाली नाही. ती 5 वर्ष त्यानं झुरत काढली. घमांडी किंवा बायको जे कोणी येईल तेच त्याला खुशाली सांगे आणि ते ऐकून त्याला समाधान होई. आणि 9व्या वर्षी तो जेव्हा जोगणीला आला तेव्हा त्याला सारंच एकदम बदललेलं दिसलं. ते जुने निवडुंगाचे डांग वाळून नवे तरुण आले होते. त्या जुन्या घरात नवी माणसं वावरत होती. मरायचं नाही असं ठरवून जगलेला दौलती एक वेगळ्या समाधानाचे सुस्कारे टाकीत होता. त्यानं कुसळा एवढी पोरं मेरूसारखी केली होती आणि तो आता एका पायावर मरायला तयार झाला होता. त्याच्या त्या पिळदार देहात आता बाक आला होता. वाघासारख्या मिशा रेशमासारखा चमकत होत्या. पिकलेल्या भोया कपाळावरच्या गंधात एकरूप होत होत्या. त्याच्या शरीरातील भरीव हाडं लकलकत होती. कातड्याच्या आडून शिरा सणसणीत दिसत होत्या. मुलाप्रमाणे नातवाचा लौकिक पाहून मग मरायचं अशा निर्धारानं जगलेली राहीबाई निर्धास्त झाली होती. तिच्या मानेत कंप निर्माण झाला होता. डोकीचे केस पांढरे झाले होते. चेहरा सुरकुत्यांनी झाकाळला होता आणि आजही ती मोठं कुंकू लावून शेळ्या राखीत होती. आपल्या कष्टाचं चीज झालं असं राधाबाईला वाटत होतं. तिच्या 11 वर्षाच्या खडतर जीवनाचं सार्थक झालं होतं. कुंकवाविनं जगणं दुर्धर असतं, पण तेच जीनं राधा जगली होती. आज तिच्या घरात 1 नव्हे 2 जवान मुलं कर्तृत्व झाली होती. दौलती आणि राही यांच्या डोळ्यापुढं 2 राणोजी वावरत होते. फकीरा साधू हे घरचा सर्व भार सांभाळीत होते. त्यांच्या त्या जुन्या घरात नवं आनंददायी वादळ खेळत होतं. फकीरा आता वयात आला होता. बापाच्या कीर्तीला साजेशा वर्तनानं तो गावात लाडका बनला होता. पाणीदार डोळे, रसरशीत चेहरा, पोलादाप्रमाणे शरीर घेऊन नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला फकीरा पाहून लोक आनंदले होते. त्याच्या आईनं त्याला सर्व चांगली वळणं लावली होती. तो शांतपणे बोले आणि मोजकच बोले. तो आपल्याच धुंदीत चाले. त्याला थिल्लरपणाची चीड असे. आपणही पंतासारखं वागावं असं त्याला वाटे. तो आता हट्ट करीत नव्हता, तर देव्हाऱ्यात ठेवलेली राणोजीची तलवार पूजित होता. गबऱ्याचं खोगीर त्याला फार प्रिय होतं.
ते खोगीर नव्या गबऱ्यावर घालून बहिरी ससाण्याप्रमाणे तो माळावर सुरकुंडी घेत होता. साधू सरकारी नोकरी सांभाळीत होता. विष्णुपंत आता उतरणीला लागले होते. त्यांच्या पल्लेदार मिशांत करड दिसू लागली होती. रुंद देखणा चेहरा फारच गंभीर झाला होता. त्याचबरोबर त्यांच्या मूळच्या करारीपणात अधिक भर पडली होती. शंकरराव पाटलाचा देह आता अधिकच वाढला होता. म्हातारपणानं त्याला ग्रासण्यास सुरुवात केली होती, पण उरातील अहंकार संपला नव्हता. तो पूर्वीसारखाच होता. अहंकारी माणसं अहंकार घेऊन जन्मतात आणि अहंकार घेऊन मरतात. शंकरराव पाटील त्यापैकीच एक होता. भैरू आप्पा ही जुनी माणसं म्हातारी झाली होती, परंतु जीवनातील तापट वृत्ती त्यांनी सोडली नव्हती. उलट आता ती वाढली होती. ईशा, किशा, बळी, मुरारी, घम्या, भिवा ही पोरं आता मोठी होऊन वाघाप्रमाणे वागत होती. हे सारं पाहून सावळ्याला आनंद झाला. आषाढी अमावास्येचा तो दिवस उगवला. गावात आनंद पसरला. जोगण्या पाहण्यासाठी गावगावचे लोक आले. सकाळपासून गावात एकच घाई सुरू झाली.